नमस्कार मुलांनो, लीप फॉरवर्ड कडून मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त स्वरूपा. तुम्हा सर्वांचं आपल्या या सॅटर्डे स्टोरी सेशनमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि मी आशा करते की तुम्ही सर्वांनी मागच्या आठवड्यातील आपलं सेशन नक्कीच बघितलं असेल आणि तुम्हाला हे मनोरंजक सेशन आवडलं देखील असेल. नेहमीप्रमाणे आज आम्ही काहीतरी नवीन आणि प्रेरणादायी घेऊन आलो आहोत. पण विचार करा, आज आपण रिंकी सोबत कोणत्या विषयावर चर्चा करू? आजच्या कथेमध्ये आपण अशा व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी निसर्गावर प्रेम केलं, त्याचं संरक्षण केलं आणि एका ओसाड जमिनीचे रूपांतर हिरव्यागार जंगलात केलं. आणि ती व्यक्ती म्हणजे जादव पायेंग, ज्यांना आपण भारताचे वनमानव म्हणूनही ओळखतो. चला तर मग सुरुवात करूया. रिंकी, तू तर हल्ली खूप लक्ष देऊन या झाडांची काळजी घेत आहे. हा बाबा, ही लहान लहान रोपटी मला खूप आवडतात. मला असं वाटतं की मी त्यांच्यासोबत गप्पा मारू शकते. ही तर खूप चांगली गोष्ट आहे. तुला माहित आहे का बाळा, एकदा एका मुलाने पण झाडांवर असेच प्रेम केले आणि मग पुढे जाऊन त्याने एकट्याने संपूर्ण जंगल तयार केले. एकट्यानेच? आणि जंगल? खरंच बाबा? कुणी केलं हे? त्यांचे नाव होते जादव पायेंग. लोक त्यांना फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया असे पण म्हणतात. चल, आज त्यांचा विषय आलाच आहे तर त्यांच्याविषयी जाणून घेऊया. जादव्स ग्रीन ड्रीम, द फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया. जादव पायेंग, भारताचे वनमानव. Once upon a time, in a small village near Brahmaputra river in Assam, lived a young boy named Jadav Paing. एकेकाळी आसाम मधील ब्रह्मपुत्रा नदीजवळ एका छोट्या गावात जादव पायेंग नावाचा मुलगा राहत होता. He loved nature. He would play under the trees, listen to birds chirping and watch animals roam freely. त्याचं निसर्गावर अतिशय प्रेम होतं. तो झाडाखाली खेळायचा, पक्ष्यांचे किलबिलाट ऐकायचा आणि प्राण्यांना मुक्तपणे फिरताना पाहायचा. वन डे जादव सॉ समथिंग दॅट मेड हिम व्हेरी सॅड. आणि एके दिवशी जादवने असे काहीतरी बघितले ज्यामुळे त्याला अतिशय वाईट वाटले. अ फ्लड हॅड डिस्ट्रॉइड द लँड नियर बाय अँड मेनी स्नेक्स हॅड डायड इन द हीट. द लँड हॅड नो ट्रीज. इट वॉज ड्राय अँड लाईफलेस. आणि पुरामुळे जवळची जमीन उद्ध्वस्त झाली होती आणि उष्णतेमुळे अनेक साप मेले होते. त्या जमिनीवर एकही झाड उरले नव्हते. ती जमीन कोरडी आणि निर्जीव झाली होती. ही आस्क्ड द एल्डर्स, व्हाय डिडंट द एनिमल्स सर्व्हाइव्ह? जादवने वयस्क लोकांना विचारलं, हे प्राणी का जगू शकले नाहीत? दे सेड, देयर वर नो ट्रीज टू गिव्ह देम शेड अँड नो प्लांट्स टू कीप द लँड कूल. आणि ते मोठी लोक म्हणाले, त्यांना सावली मिळवण्यासाठी एकही झाड शिल्लक नव्हतं आणि जमीन थंड राहण्यासाठी एकही वनस्पती देखील नव्हती. जादव वॉज हार्ट ब्रोकन, बट ही डिडंट जस्ट सिट अँड क्राय. ही मेड अ बिग डिसिजन. ही वुड प्लांट ट्रीज. तो दुखावला गेला होता, पण तो फक्त रडत नाही बसला. त्याने एक मोठा निर्णय घेतला. तो आता झाडे लावणार. ही स्टार्टेड विथ जस्ट वन सॅपलिंग, then another, then many more. Every single day he planted a tree. त्याने फक्त एका रोपट्यापासून सुरुवात केली होती. मग अजून एक, नंतर अजून एक, असं करून तो दररोज एक झाड लावत होता. No one helped him. People laughed and said, one boy cannot grow a forest. आणि कुणीच त्याची मदत नाही केली. लोक त्याच्यावर हसले आणि म्हणाले, एक मुलगा काही जंगल वाढवू शकत नाही. But he didn't stop. पण त्याने हार मानली नाही. Years passed. His trees grew tall. Birds came back. So did animals, even tigers and elephants. अनेक वर्ष गेली. त्याने लावलेली झाडे उंच वाढली. पक्षी परत आले आणि तसेच प्राणी सुद्धा. आणि अगदी वाघ आणि हत्ती देखील परत आले. What was once a dry land had become a big green forest, all because of one man's love and care. आणि एका माणसाच्या प्रेम आणि काळजीमुळे एकेकाळी कोरड्या असलेल्या जमिनीचे रूपांतर एका मोठ्या हिरव्यागार जंगलात झाले. टुडे जादव पेंग इज नोन ॲज द फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया. ही टर्न्ड अन एम्प्टी लँड इनटू अ होम फॉर मेनी लिव्हिंग बीइंग्स. आज जादव पायेंग यांना भारताचे वनपुरुष असं म्हणून ओळखलं जातं. त्यांनी ओसाड जमिनीचे रूपांतर करून अनेक सजीव प्राण्यांसाठी निवासस्थान निर्माण केलेलं आहे. मॉरल: even one person can make a big difference. If you care for nature, it will care for you.
नेव्हर स्टॉप बिलिव्हिंग इन द पॉवर ऑफ स्मॉल ॲक्शन. आणि या गोष्टीतून आपल्याला काय कळतं? एक व्यक्ती सुद्धा खूप मोठा बदल आणू शकते. तुम्ही जर निसर्गाची काळजी घेतली तर निसर्गही तुमची काळजी घेईल. लहान कृतींच्या शक्तीवर कधीच विश्वास ढळू देऊ नका. तर चला तर मग मुलांनो, या गोष्टीमधले काही अवघड शब्द आणि त्यांचे अर्थ आता आपण पाहू. पहिला आहे विलेज, म्हणजे काय? गाव. अगदी बरोबर. पुढचं आहे नेचर, म्हणजे निसर्ग. त्या पुढचं आहे फ्लड, म्हणजे पूर. पुढचं आहे हार्ट ब्रोकन, म्हणजे मन दुखावणे. पुढचं आहे सॅपलिंग, म्हणजे रोपटे. त्या पुढचं आहे हेल्प, म्हणजे मदत. पुढचं आहे लाफ, म्हणजे काय? हास्य. त्या पुढचं आहे ग्रो, म्हणजे वाढणे. आणि स्टॉप म्हणजे थांबणे. तर चला तर मग मुलांनो, या गोष्टीवर आधारित आपण एक छोटीशी ऍक्टिव्हिटी करूया. या ऍक्टिव्हिटीचं नाव आहे फिल इन द ब्लँक्स. तुम्हाला एक वाक्य दिलं जाईल आणि त्या वाक्यांमध्ये एक रिकामी जागा असेल. ती रिकामी जागा आता तुम्हाला भरायची. चला तर मग सुरू करूया. फर्स्ट, जादव पेंग लिव्ड नियर द डॅश रिव्हर इन आसाम. And the right answer is Brahmaputra. Next question. The land around him was dash and lifeless after the flood. And the right answer is dry. Third is Jadav decided to dash trees to bring life back to the land. And the right answer is plant. Next, Jadav started planting one sapling and then dash. The right answer is many. And the last one, today Jadav Peng is also known as the Dash Man of India. And the right answer is Forest Man. मुलांनो, आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं? मजा आली ना? आजच्या सेशन मध्ये आपण जादव पायेंग यांची गोष्ट पाहिली, त्याचा अर्थ समजावून घेतला आणि त्यावर आधारित काही कठीण शब्द शिकलो आणि एक मजेदार ऍक्टिव्हिटी सुद्धा सोडवली. तर मग प्रत्येक शनिवारी आपण अशाच रंजक गोष्टी आणि नवीन शब्द शिकत राहू. आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट मध्ये आम्हाला सांगायला अजिबात विसरू नका. तर भेटूया पुढच्या सेशन मध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, अभ्यास करत राहा आणि पाहत राहा तुमचं आवडतं लाडकं सॅटर्डे स्टोरी सेशन.